हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी. आज आपण बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमधला स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स आणि त्याचे टाईप्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी हे प्रकार बघणार आहोत. आज आपण चॅप्टर नंबर 9 बायोमॉलिक्युल्स याच्यातलं स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर थोडंसं प्रोटीन्सविषयी. प्रोटीन्स काय आहे? अमायनो ॲसिड चेन्स आहेत, ज्याला आपण वेगळं नाव देतोय, दॅट इज पॉलीपेप्टाइड चेन. अमायनो ॲसिड चेन्स, पॉलीपेप्टाइड चेन्स आर कॉल्ड ॲज द प्रोटीन्स. ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा आहे डिस्कवर केलेले होते. ठीक आहे. आधी स्ट्रक्चर प्रोटीन चेन्सचं बघण्याआधी आपण बेसिक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की एक्झॅक्टली अमायनो ॲसिड्स काय आहे, किती प्रकारचे आहे. दोन अमायनो ॲसिड्स एकत्र जर जोडल्या गेले तर काय होतं, कुठली प्रोसेस घडते, म्हणून त्याच्यातला बॉन्ड बनतो, काय बनतं ते आपल्याला बेसिकली बघायचं आहे. ठीक आहे. याच्यातला दुसरा मुद्दा हा आहे की प्रोटीन कंटेन्स CHOS. ठीक आहे. ओके. अमायनो ॲसिडचे जे प्रकार आहेत, टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स, किती टोटल प्रकारचे आतापर्यंत सापडलेले आहेत? देर आर 20 टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. ठीक आहे. 21st पण सापडला आहे, सेलेनोसिस्टीन नावाचा 21st अमायनो ॲसिड सापडला आहे. पण याच्यासाठी सेलेनियम नावाचा एलिमेंट लागतो. जर हा एलिमेंट असला तरच हा सेलेनोसिस्टीन बॉडीमध्ये बनतो. त्याच्यामुळे हा 21st अमायनो ॲसिड रेअरली धरला जातो. सो द बेसिक नंबर ऑफ अमायनो ॲसिड्स आर 20 ओनली. ठीक आहे. हा मुद्दा नीट लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यातला ॲडिशनल कंटेंट हा आहे 21st अमायनो ॲसिड जो आहे तो बॉक एट अल नावाच्या शास्त्रज्ञांनी हा 21st अमायनो ॲसिड शोधलेला आहे. ठीक आहे. पण याला सेलेनियम लागतो, त्यामुळे तो यूज केला जात नाही. ठीक आहे. सो दीज आर द अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्सचे अजून वर्गीकरण 3 प्रकारे केलं जातं. अमायनो ॲसिड्स are of 3 types. One are acidic, one are basic and another are neutral. 3 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आपल्याला दिसतात नेचरमध्ये. ॲसिडिक अमायनो ॲसिड्स, बेसिक अमायनो ॲसिड्स, न्यूट्रल अमायनो ॲसिड्स. ठीक आहे. ओके. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला. आता आपल्याला बघायचं की एक्झॅक्टली अमायनो ॲसिडपासून प्रोटीन्स कसे कसे तयार होतात आणि किती सिम्पल टू कॉम्प्लिकेटेड लेवल आपण त्याला घेऊन जाऊ. आता सपोज हा एक अमायनो ॲसिड आहे, ॲसिड. ठीक आहे. अमायनो ॲसिडला 2 एंड्स आहेत. ठीक आहे. एक आहे NH, दुसरा आहे COOH. सी एंडलाच इकडचा जो एंड आहे दिस इज सी टर्मिनल, इकडचा जो एंड आहे दॅट इज एन टर्मिनल. ठीक आहे. हा जो ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ग्रुप, राईट, COOH. हा जो ग्रुप आहे इट इज अमाइड ग्रुप. आता मला सांगा, एका अमायनो ॲसिडला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, चौथ्याला पाचवा, असं जर का अमायनो ॲसिडची चेन बनत गेली तर या अमायनो ॲसिडचा शेवटचा जो एंड आहे दॅट विल बी NH म्हणजे NH2 म्हणजेच अमाइड ग्रुप, आणि इकडचा जो शेवटचा आहे दॅट इज COOH दॅट इज द कार्बोक्सिलिक ग्रुप. म्हणजे कुठल्याही पॉलीपेप्टाइड चेनला 2 एंड्स राहणार, एन टर्मिनल, सी टर्मिनल, और अमाइड ग्रुप टर्मिनल, कार्बोक्सिलिक ग्रुप टर्मिनल. इथे लक्षात. ओके. त्यामुळे लाईन टू लाईन जेव्हा आपण NCERTचा व्हिडिओ बघितला त्यावेळेला हे असं दिलेलं आहे की एन टर्मिनल, सी टर्मिनल किंवा अमाइड टर्मिनल, कार्बोक्सिलिक ग्रुप टर्मिनल असे 2 टर्मिनल्स पॉलीपेप्टाइड चेनचे बनतात. आलं लक्षात? ओके. सपोज आता एक अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडशी कनेक्ट कसा होणार? दिस इज द अमायनो ॲसिड NH COOH. आता इथे जेव्हा एक अमायनो ॲसिड
दुसऱ्या अमायनो ॲसिडला अटॅच होईल. तो कसा अटॅच होते बघा. इकडे अमाइड ग्रुप येणार, इट इज द अमायनो ॲसिड, आणि इकडे हा कार्बोक्सिलिक ग्रुप येणार. ओके. आता होतं काय, हे दोन जेव्हा एकत्र करायचे आहेत त्यावेळेला हा मॉलिक्यूल तिथून बाहेर पडतो. दिस मॉलिक्यूल इज रिमूव्ड आउटसाइड. H2O मॉलिक्यूल बाहेर पडतो, O मॉलिक्यूल बाहेर पडतो, आणि या प्रोसेसचं नाव आहे कंडेन्सेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल फ्रॉम द ग्रुप्स, दॅट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन. आणि कंडेन्सेशन झाल्याच्या नंतर अमायनो ॲसिड जो आहे तो एक अमायनो ॲसिड दुसऱ्या अमायनो ॲसिडला कनेक्ट होतो. सो दिस इज द अमायनो ॲसिड NH CO NH COOH. आता हा जो इथला बॉन्ड बनला, दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज द पेप्टाइड बॉन्ड. आणि जसं की आपण पाहतोय दोन अमायनो ॲसिड चिटकलेले आहेत. सो दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज डायपेप्टाइड बॉन्ड. आणि याच पद्धतीने जगातले सगळे अमायनो ॲसिड्स एकमेकाला कनेक्ट होतात प्रोटीन फॉर्मेशनच्या वेळेत. तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, नीट लक्षात ठेवायचा आहे. बघा, अशा प्रकारे H2O बाजूला निघतो आणि पेप्टाइड बॉन्ड तयार होतो आणि दोन अमायनो ॲसिडला जोडून डायपेप्टाइड तयार होते. रिमूव्हल ऑफ वॉटरला आपण कंडेन्सेशन म्हणतो. सपोज अमायनो ॲसिड ब्रेक करायचा आहे, दिस इज द अनदर अमायनो ॲसिड. हा जो बॉन्ड आहे हा ब्रेक करायचा, मला सपोज हा बॉन्ड ब्रेक करायचा, तर मी काय करणार, काहीच नाही, इथं जे आपण रिमूव्ह केलं तेच इथं परत ॲड करायचं आहे. सी ॲडिशन ऑफ H2O मॉलिक्यूल. आणि ॲडिशन ऑफ H2O मॉलिक्यूललाच आपण एक विशेष नाव देतो, दॅट इज हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस झाल्यामुळे काय होईल, एकाकडे OH मॉलिक्यूल येऊन जाईल, OH आयन येऊन जाईल, एकाकडे H आयन येऊन जाईल. म्हणजे ही रिॲक्शन कशी कंप्लीट होत आहे, हे इकडे NH इकडे COOH, परत इकडे HN, परत इकडे COOH. या पद्धतीने अमाइड ग्रुप्स, अमायनो ॲसिड जे आहेत ते वेगळे केले जातात बाय द प्रोसेस ऑफ हायड्रोलायसिस. म्हणजे कंडेन्सेशनमध्ये रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, हायड्रोलायसिसमध्ये ॲडिशन ऑफ H2O मॉलिक्यूल टू ब्रेक द बॉन्ड बिटवीन टू अमायनो ॲसिड्स. आणि याच पद्धतीने सगळे प्रोटीन्स ब्रेक होतात, याच पद्धतीने सगळे प्रोटीन्स बनतात. बनण्यासाठी कंडेन्सेशन, तुटण्यासाठी हायड्रोलायसिस. ओके. स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचे हे 4 प्रकार पडतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी. तर या पद्धतीने सगळे अमायनो ॲसिड्स एकमेकाला जॉईन होतात आणि याच्यानुसारच याच एका प्रक्रियेमुळं काय होते की स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्सचे 4 टाइप्स पडतात. वन इज प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंड इज सेकंडरी स्ट्रक्चर, थर्ड इज टर्शरी स्ट्रक्चर, आणि फोर्थ इज क्वाटर्नरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर. ठीक आहे. ओके. आता जी पॉलीपेप्टाइड चेन आपण जे अमायनो ॲसिड जॉईन केले ते पॉलीपेप्टाइड चेनलाच प्रायमरी स्ट्रक्चर म्हणलं जातं. एका अमायनो ॲसिडला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला चौथा, चौथ्याला पाचवा. याच अमायनो ॲसिडचे याच पॉलीपेप्टाइड चेनचे 2 टर्मिनल्स राहतील. सी टर्मिनल इकडे तर एन टर्मिनल इकडे, एन टर्मिनल इकडे तर सी टर्मिनल इकडे. ओके. सो दिस इज द पॉलीपेप्टाइड चेन अँड दिस इज कॉल्ड ॲज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. सरळ सरळ एका लाईनीमध्ये अमायनो ॲसिड्स एका सिरीजमध्ये जॉईन केलेले आहेत. अँड दिस इज द ॲक्च्युअल प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. याच पॉलीपेप्टाइड चेनच्या एका साईडला जर का सी टर्मिनल असं नाव दिलं आपण, तर दुसऱ्या साईडला आपल्याला एन टर्मिनल द्यायला लागेल. सी टर्मिनलकडे कुठला एंड येईल मग, कार्बोक्सिलिक ग्रुप. एन टर्मिनलकडे कुठला एंड येईल मग, NH2 ग्रुप, दॅट इज द अमाइड ग्रुप. येते लक्षात. ओके. बॉडीमध्ये किंवा सेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे प्रोटीन स्ट्रक्चर बनलं जातं दॅट इज द पॉलीपेप्टाइड चेन, दॅट इज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन.
कुठल्या प्रोसेसने बनतं आहे हे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. ओके. सो दिस इज द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आलं लक्षात इथपर्यंत. सेकंडरी स्ट्रक्चर जे आहे ते 2 प्रकारे दिलेलं आहे. दुसरं जे स्ट्रक्चर आहे याचाच थोडासा अप्पर लेवलचा पार्ट जर बघितला तर दॅट इज सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये येतं बीटा शीट्स. म्हणजे काय आहे, एक सरळ सरळ हेलिक्स आहे. नो, दिस इज द हेलिक्स. दुसरं सरळ सरळ शीट्स आहेत. बीटा प्लीडेड शीट्स म्हणतात यांना. रिपिटेटिव्ह फॉर्म्समध्ये तयार झालेले शीट्स. ठीक आहे. तर यांच्यामध्ये जे आहे ओव्हरलॅपिंग ऑफ पॉलीपेप्टाईड चेन तयार होते आणि त्याच्यामुळे हे अमायनो ॲसिड्सची सिरीज जन्माला येते. ओके. ठीक आहे. बीटा प्लीडेड शीटमध्ये पण तेच होणार आहे, इकडे पण तेच होणार आहे. डायसल्फाईड ब्रिजेस आपल्याला याच्यामध्ये दिसतात. दीज आर द डायसल्फाईड ब्रिजेस. ब्रिजेस म्हणजेच बॉन्ड्स. सल्फर तिथे बॉन्डिंग तयार करतो त्यामुळे त्याला डायसल्फाईड ब्रिजेस असं म्हटलेलं आहे. ओके. सो सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन शो 2 टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स. वन इज अल्फा हेलिक्स. सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन जेव्हा आणखीन जास्त थोडासा ओव्हरलॅप झालेला दिसतो. आणखीन ओव्हरलॅप. दिस इज द मोर ओव्हरलॅप्ड स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. दॅट प्रोटीन. आणि परत इथे काय होईल, डायसल्फाईड ब्रिजेस आपल्याला इथे दिसणार आहे. दीज आर द डायसल्फाईड ब्रिजेस. प्रत्येक ठिकाणी 2 सल्फरचे बॉन्ड्स आपल्याला दिसतात प्रोटीन्सच्या स्ट्रक्चरच्या मध्ये. सो टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनचं वैशिष्ट्य हे आहे की हे बायोलॉजिकली इम्पॉर्टंट स्ट्रक्चर मानलं जातं. म्हणजे मोस्ट ऑफ द एन्झाईम्स बायोकॅटालिस्ट या स्ट्रक्चरल प्रोटीन्स जे आहेत ते टर्शरी प्रोटीन टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्सच दाखवतात. क्वाटर्नरी किंवा सेकंडरी वगैरे दाखवत नाहीत. सो टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट बट बायोलॉजिकली. येते लक्षात. ओके. प्रायमरी स्ट्रक्चर त्याचाच गुंडाळा झाला की सेकंडरी स्ट्रक्चर त्याचाच गुंडाळा झाला की टर्शरी स्ट्रक्चर. मग आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर. मग आता क्वाटर्नरीमध्ये नेमकं काय राहील. एवढं सगळं झाल्यानंतर क्वाटर्नरीमध्ये काय होणार आहे तर काहीच नाही. ह्याचाच स्पेअर लाईक हा जो स्ट्रक्चर तयार झाला याचाच अजून जास्त गुंडाळा तयार झाला की दॅट इज द क्वाटर्नरी स्ट्रक्चर. मोस्टली सेलच्या बाहेर जर का सेलला प्रोटीनला पाठवायचं असेल तर त्याच्यामध्ये टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चरच पाठवलं जातं. इतर कुठलंही स्ट्रक्चर पाठवलं जात नाही. मोर अँड मोर ओव्हरलॅपिंग. मोर अँड मोर ओव्हरलॅपिंग इथे दिसून येते. सो प्रायमरी स्ट्रक्चर सिंपल पॉलीपेप्टाइड चेन. सेकंडरी स्ट्रक्चर अल्फा हेलिक्स अँड बीटा शीट्स. टर्शरी स्ट्रक्चर याचंच ओव्हरलॅपिंग. क्वाटर्नरी स्ट्रक्चर याचं ओव्हरलॅपिंग. म्हणजे एकापुढे एक गुंडाळा जसा जसा वाढत जातो त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते. ठीक आहे. तर नीट वाईज तुम्हाला लक्षात काय काय ठेवणे आहे. एक आहे पॉलीपेप्टाइड चेन. दुसरे आहे त्याचे 2 टर्मिनल्स प्रायमरी स्ट्रक्चरचे. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये अल्फा हेलिक्स बीटा शीट्स हे पण लक्षात ठेवायचं आहे. टर्शरी स्ट्रक्चर बायोलॉजिकली इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवायचं आहे. क्वाटर्नरी स्ट्रक्चरचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते पुढे आपण बघणार आहोत. बाकी याच्यामध्ये विशेष असं काही हार्ड लेवल कुठला लर्निंगचा वाटत दॅट इज हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन हे काय आहे, एक कॉन्जुगेटेड चिटकलेलं. कॉन्जुगेटेड म्हणजे काय, चिटकलेलं प्रोटीन आहे. कशाला चिटकलेलं ते बघू आपण आता. ह्याच्यातला जो हेमो आहे इट इज ॲक्च्युअली हेम आणि ह्या ग्लोबिनला वेगळं लिहायचं आहे. ठीक आहे. आता हे हेम काय आहे, Fe2+ आयन्स. ठीक आहे. कशाला चिटकलेला आहे प्रोटीन, Fe2+ आयन्सला चिटकलेला आहे. ओके. ग्लोबिन जो आहे तो प्रोटीन पार्ट आहे. आता हा जो प्रोटीन आहे आता यातला जो ग्लोबिन पार्ट आहे त्याच्यामध्ये 2 चेन्स आहेत, ए चेन अँड बी चेन. ग्लोबिन पार्ट हा काय आहे, दिस इज द प्रोटीन. या प्रोटीनमध्ये 2 चेन्स असतात, ए चेन आणि बी चेन.
परत ए चेनमध्ये 2 चेन्स आहेत आणि परत बी चेन्समध्ये 2 चेन्स आहेत. अल्फा बीटा, अल्फा बीटा हे काय आहे, हे चारही पण चेन्स आहेत. म्हणून बघा असं म्हटलं गेलेलं आहे बुकमध्ये की हिमोग्लोबिन कंटेन्स 2 अल्फा सब युनिट्स अँड 2 बीटा सब युनिट्स. लक्षात येते का म्हटलेलं आहे तसं, 2 अल्फा आणि 2 बीटा सब युनिट्स आपल्याला हिमोग्लोबिनच्या ग्लोबिन पार्टमध्ये प्रोटीन चेन्समध्ये दिसून येतात. आता हे अल्फा आणि बीटा जे आहे हे एका डिसऑर्डरमध्ये पण आपल्याला मॉलिक्युलर बेसिसमध्ये बघायचं आहे, दॅट इज थॅलासेमिया. थॅलासेमियामध्ये या दोघांची रिलेटेड तो डिसऑर्डर आहे, अल्फा चेन्स आणि बीटा चेन्स. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये जर कुठे काही डाऊट असेल, काही कन्फ्युजन असेल, नक्की कन्सल्ट करा. ओके, हे आहे आजच्या आपल्या लेक्चरचं नीट एक्स्ट्रॅक्ट किंवा कन्क्लुजन. हे पूर्णपणे लर्न करायचं आहे. ओके, माझे सगळे लेक्चर्स मराठीमध्ये असणार आहेत. ज्या कुठले तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला नीट बायोलॉजी किंवा NCERT बायोलॉजी लाईन टू लाईन रीडिंग विथ मराठीमध्ये अपेक्षित आहे, त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.